तर हे कृष्णार्थ नेमकं काय आहे? आंघोळीला गेलेल्या हो, हो, हो. गवळणी आणि त्यांची सगळी वस्त्र लपवून कुठेतरी पळून जायचं आणि किंवा त्यांची मजा त्यांना बघायची. मजा बघायची. त्यांना वरून म्हणायचं की असाल त्या अवस्थेत बाहेर या. हो. अरे म्हणजे या सगळ्या गोष्टी. मग काय असेल नेमकं ते? मग ह्या कृष्णार्थामध्ये असे कोणते कोणते प्रश्न आहेत? कृष्णचरित्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तत्वतः आपल्याला चुकीच्या वाटतात. माझं खोटारडेपणाचं, माझ्या चोरीचं, म्हणजे ते समर्थन करायला मग मी कृष्णाला म्हणते, त्यांनी पण केलं ना, देव पण खोटं बोलला, त्यांनी पॉलिटिक्स केलं, त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या, मग मी एखाद्या वेळेस केलं म्हणून कुठे. म्हणजे आपण इतके हिपोक्रॅट्स असतो की सोयीने त्याला कधी देव म्हणतो, कधी चोर म्हणतो. ह्याची उत्तरं तुम्हाला मिळाली, तुम्ही असं म्हणताय, पण ह्याचं काव्य कसं स्फुरलं तुम्हाला? गोकुळ आता गोपिकांचा मेळा जमला ग बाई, कुठे असा गोपनीय बेत ठरला ग बाई, जाऊया ग नाहूया ग आज यमुनेच्या तीरी, चला चला लग बग उचला चला गा घरी. म्हणजे गवळणी चालल्यात आंघोळीला. मग तो कसा असला पाहिजे, तिथे काय असायला पाहिजे? कृष्णार्थ लोकांनी का पाहावं असं तुला वाटतं? अशा कारणे कृष्ण अवतार झाला, जिण्याचा खरा अर्थ सांगून गेला.